जेव्हा जेव्हा डिझायनर पर्ल्स बद्दल बोललं जातं म्हणजे जसं तुम्ही इथे बघू शकता हार्ट शेप, स्वस्तिक, गणपती हे जे शेप्स आहेत याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा प्रत्येकाचा असा प्रश्न असतो की हे आर्टिफिशियल पर्ल्स आहेत. कारण लहानपणापासून आपण जे ऐकत आलेलो आहे की पर्ल्स म्हणजे गोल मोती. पण जेव्हा आपण याच्याबद्दल बोलतो तर यातला सगळ्यात पहिला पार्ट येतो की नाबे पर्ल्स म्हणजे काय. तर हे जे आहे हे कल्चर्ड पर्ल्सनी बनलेले मोती आहे आणि आपल्या पूर्ण मार्केटमध्ये 4% ऑफ तुम्हाला नॅचरल पर्ल्स मिळतील. बाकी सगळे हे कल्चर्ड प्रोसेसनी बनलेले मोती आहेत. आता माबेचा अर्थ काय, तर माबेचा अर्थ म्हणजे जसे हे 2 न्यूक्लियस तुम्ही बघत आहात. माबे म्हणजे फ्लॅट, पण एका साइडला फ्लॅट सरफेस म्हणजे याचा जो बॅक साइड आहे हा कम्प्लीट फ्लॅट आहे आणि जो त्याचा मेन सरफेस आहे म्हणजे फ्रंट सरफेस आहे याच्यावरती डिझाईन्स पाहायला मिळतात. सेम तसंच इथे पण पाहायला मिळतो. एका साइडनी पूर्ण फ्लॅट, दुसऱ्या साइडनी डिझाईन. याला म्हटलं जातं माबे. आता या माबे न्यूक्लियसनी जे पर्ल बनतात त्याला आपण म्हणतो माबे पर्ल्स, माबे डिझायनर पर्ल्स. म्हणजे ज्या पद्धतीचा तुम्ही न्यूक्लियस यामध्ये टाकणार त्या पद्धतीचा तुम्हाला मोती मिळेल. आता यामध्ये जसं आपण म्हटलं होतं की फ्लॅट सरफेस, तर फ्लॅट सरफेस हा शेलच्या कव्हरला चिकटलेला असतो आणि त्याच्यावर ते नॅक्रेचं लेअरिंग घेऊन हे डिझायनर मावे पर्ल्स बनवले जातात. आणि हे स्पेसिफिकली ज्वेलरी, अंगठी या सगळ्या गोष्टींमध्ये, पूजापाठ या सगळ्या गोष्टींमध्ये हे वापरले जातात.